श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 22 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस काहींसाठी संधी घेऊन येणार आहे, तर काहींना थोडं संयम ठेवायला लागणार आहे. कधीकधी छोटा निर्णय मोठं यश देतो, तर कधी एक चूक शिकवण देऊन जाते. आज तुमच्यासाठी काय खास आहे, नशीब किती साथ देईल आणि मेहनतीचा किती फायदा होईल, चला तर मग जाणून घेऊया आजचे सविस्तर राशी भविष्य. आर्य. आजचा दिवस तुमच्यासाठी जोशात आणि उत्साहात जाणार आहे. स्पर्धात्मक कामांमध्ये तुम्ही पुढे राहाल. ज्या गोष्टी अडल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागू लागतील. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण आज तुमचं नशीबही त्याला साथ देणार आहे. नोकरीत वरिष्ठांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. जोडीदाराचा आधार आणि सल्ला खूप उपयोगी पडेल. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्याची इच्छा होऊ शकते. समाजात किंवा मित्रांमध्ये तुमचं कौतुक होईल. दुसऱ्यांसाठी काही केल्याने मनाला समाधान मिळेल. आज थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. वृषभ. आज आर्थिक बाबतीत थोडी दिलासा मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे निर्णय घेणं सोपं जाईल, पण व्यवहार करताना थोडं सावध राहणं गरजेचं आहे. घरातील महिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल. खर्च मात्र हाताबाहेर जाऊ नये याची काळजी घ्या. अचानक खरेदी करण्याची इच्छा होईल, पण ती टाळलेलीच बरी. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक भेटेल. कला, संगीत किंवा आवडत्या गोष्टीत वेळ घालवलात तर मन हलकं होईल. आज थोडं प्लॅनिंग करून चाललात तर फायदा होईल. मिथुन. आज थोडं मनावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होऊ शकते. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. मित्रपरिवारात एखादी गोष्ट मनाला लागेल. बोलताना शब्द जपून वापरा, नाहीतर गैरसमज निर्माण होऊ शकतो. कामात लक्ष केंद्रित केलं तर दिवस व्यवस्थित जाईल. सकारात्मक विचार ठेवा, कारण नकारात्मकतेमुळे नुकसान होऊ शकतं. गरजूंना मदत केली तर मनाला समाधान मिळेल. स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दिवस थोडा संयमाने घालवला तर सगळं सुरळीत होईल. कर्क. आज लोक तुमचं कौतुक करतील आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. मनात आध्यात्मिक विचार वाढतील. काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा होईल. मात्र मनात चाललेली द्विधावस्था दूर करणं गरजेचं आहे. जास्त विचार करून स्वतःलाच त्रास करून घेऊ नका. ऑफिसमध्ये वातावरण छान राहील. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मूड फ्रेश होईल. एखादं अडलेलं काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत छोटा आनंदाचा क्षण अनुभवता येईल. आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. सिंह. आज परिस्थिती थोडी बदलती राहील, त्यामुळे शांतपणे हाताळणं गरजेचं आहे. थोडा थकवा जाणवेल किंवा झोप नीट होणार नाही. मनातलं दडपण वाढू देऊ नका. एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात, पण ते वाढू देऊ नका. नोकरीत काही नवीन संधी मिळू शकते. शत्रूंवर मात करण्याची ताकद तुमच्यात आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. जोडीदाराशी प्रेमाने आणि समजूतदारपणे वागा. लहान गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका. दिवस शेवटी तुमच्यासाठी ठीकच ठरेल. समाजात तुमचा मान वाढेल. दिवस समाधानकारक ठरेल. कन्या. आजचा दिवस तुमच्या मनासारखा जाईल असं दिसतंय. वरिष्ठ किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला खूप उपयोगी ठरेल. कामात गती येईल आणि यशही मिळेल. वेळेचं योग्य नियोजन केलं तर अजून चांगलं होईल. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. मान सन्मान वाढेल. घरातील जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्या लागतील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वासाने काम केल्यास प्रगती निश्चित आहे. थोडा वेळ कुटुंबासाठी काढा. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा जाणवेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमेल. डोळ्यांची काळजी घ्या. तूळ. आज काही धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात. अचानक आलेल्या संधीमुळे आनंद होईल, पण रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. खर्च थोडा वाढेल, त्यामुळे बजेट सांभाळा. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणं फायदेशीर ठरेल. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळेल. मित्रांकडून चांगला सल्ला मिळू शकतो. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. बोलताना थोडं सांभाळून बोला. दिवस थोडा धावपळीचा पण फायदेशीर ठरेल. काम करताना योग्य माहिती घेऊन निर्णय घ्या. मुलांकडून आनंददायी बातमी मिळू शकते. वृश्चिक. आज तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल. मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. काही लोक तुमच्या विरोधात उभे राहू शकतात, पण तुम्ही त्यावर मात कराल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनात थोडी चिंता येईल, पण ती तात्पुरती असेल. नोकरीत नवीन संधी मिळू शकते. छोट्या प्रवासाचा योग आहे. दिवस धावपळीत जाईल, पण समाधान देईल. स्वतःवर विश्वास ठेवा. चिडचिड टाळली तर दिवस अजून चांगला जाईल. एखादी संधी अचानक मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांच्या आनंदात सहभागी व्हाल. एखादा छोटा प्रवास होऊ शकतो. संयम राखल्यास दिवस चांगला जाईल. धनु. आज आर्थिक बाबतीत चांगली प्रगती होईल. जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते.
नातेवाईकांना मदत करण्याची संधी मिळेल. कामात थोडा गोंधळ होऊ शकतो, पण संयम ठेवा. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. व्यवसायात नवीन ऊर्जा मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टीकडे ओढ वाढेल. मन शांत ठेवणं गरजेचं आहे. अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता आहे. दिवस सकारात्मक जाईल. कामे हलक्या आणि सकारात्मक वृत्तीने हाताळाल. स्वतःचं मत लादण्याचा हट्ट टाळावा. बौद्धिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडी विश्रांती घ्या. प्रलोभनांपासून दूर राहणं योग्य ठरेल. गृहिणींना कामाचा ताण जाणवू शकतो. मकर, आज तुम्ही इतरांना मदत कराल आणि त्यातून समाधान मिळेल. तुमच्या कौशल्यांना वाव मिळेल. कामात सातत्य ठेवलं तर यश मिळेल. प्रवास करताना काळजी घ्या. काही गोष्टींवर ठाम राहणं गरजेचं आहे. दिवस थोडा मिश्र स्वरूपाचा असेल. काही चांगल्या संधी मिळतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टीत मन लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा. दिवस शेवटी ठीकच जाईल. दिवस एकूण शुभ आहे, त्यामुळे आत्मविश्वास टिकवून ठेवा. संध्याकाळी मन प्रसन्न होईल. आज मानसिक ताण बाजूला ठेवून कामावर लक्ष देणं आवश्यक आहे. घरातील वातावरण खेळकर आणि आनंदी राहील. मित्रांकडून चांगला आधार मिळेल. कुंभ, आज प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक पाऊल टाका. घाईत घेतलेले निर्णय टाळा. बोलताना इतरांच्या भावना लक्षात घ्या. नोकरीत थोडा दिलासा मिळेल. गरमी कामात नियम पाळणं खूप गरजेचं आहे. भागीदारीत व्यवहार करताना सावध राहा. इतरांचं ऐकून घेणं फायदेशीर ठरेल. आज संयमच तुमची ताकद ठरेल. दिवस साधारण पण शिकवण देणारा असेल. सकारात्मक विचार ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. पालकांचं मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. मसालेदार किंवा जड पदार्थ खाणे टाळा. कामात एकाग्रता ठेवणं आवश्यक आहे. मित्रांशी चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. एखादी जुनी आठवण मनाला स्पर्शून जाईल. मीन, आज कामात उत्साह जाणवेल, पण रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ऑफिसमध्ये अधिक जबाबदारी येऊ शकते. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. मोठ्यांचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. स्वतःवर थोडा खर्च कराल. कामात काही बदल जाणवतील. नफा-तोटा विचार करून निर्णय घ्या. जोखीम ओळखा आणि पुढे जा. दिवस थोडा व्यस्त पण समाधानकारक असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.